नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि मुंबई मेट्रो लाईन 3चा अंतिम टप्पा आणि मुंबई वन ॲपचे लोकार्पण करतील। तसेच इंग्लंडचे पंतप्रधान सर कीर स्टारमर यांच्यासोबत ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये सहभागी होतील। यंदाची कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने पूजेचं औपचारिक निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। नागपुरातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयामध्ये प्रचंड गैरव्यवहार आणि अनियमितता वाढलेली आहे। याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर आज राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुय्यम उपनिबंधक कार्यालयात धडक दिली। यावेळी त्यांनी संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती केली आहे। यावेळी अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच धास्तावले दिसत होते। मुंबईत एक विचित्र अपघात घडलाय। मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरून एक आर्टिका कार पुलाचा कठडा तोडून थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली आहे। ही घटना सोमवारी रात्री 10:50 घडली। कारमध्ये चालक एकटाच होता। सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे चालकाचा जीव वाचलाय। राज्य सरकारने महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच SRM मध्ये क्लस्टर योजना राबवण्यासाठी मंजुरी दिल्याने मुंबईतील झोपडपट्टी वासियांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिलंय। सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून आपल्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी प्रसिद्ध आहे। यासाठी कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे। शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतलाय, ज्या अंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आलं। मात्र या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते। मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलाय, ज्यामुळे लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत। लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडला असून भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय। बोलेरो गाडी आणि ट्रकच्या दरम्यान असलेल्या या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय। जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथील जैन मंदिराजवळील एका पत्रा शेडमध्ये गोवंशांची अवैध कत्तल करून विक्रीसाठी ठेवलेले सुमारे 2 टन गोमांस आणि कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 4 गायी जुन्नर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत जप्त केल्या आहेत। मेफेड्रोन तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या सराईट टोळीला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले। या कारवाईत पोलिसांनी 7.5 लाख रुपयांचे मेफेड्रोन MD, 5 मोबाईल संच, दुचाकी असा 9,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणंही कठीण असून राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलाय। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलंय। विरारमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे। येथे 2 तरुणांनी एका इमारतीवरून उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। नागपूर शहरात पुन्हा एकदा बेफाम वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध तरुणीचा जीव गेलाय। आज मंगळवार रोजी सकाळी खरबी चौकात घडलेल्या भीषण अपघातात 17 वर्षीय भाग्यश्री जियालाल टेंबरे हिचा जागीच मृत्यू झालाय। नाशिकच्या जयभवानी रोड येथील चव्हाण मळा येथे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास अमोल मेश्राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली। घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच नाशिक पोलिसांकडून घटनेतील 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी पोलिसांना दिली आहे। राज्य शासनाच्या 39 विभागांमध्ये कार्यरत 16 लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार मिळाला नाही। अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही हे वास्तव आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगाराविना राहण्याची वेळ आली आहे। प्रेयसीचं दुसऱ्या कोणाशी लग्न होणार होतं, त्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीने तिच्या काकाची हत्या केली आहे।
उत्तर प्रदेशातील अमेठी येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप कुटुंबाने केलाय। हरियाणा पोलीस दलात वरिष्ठ पदावर तैनात असलेले एडीजीपी YS पुरन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय। एका आजोबाने आपल्या एकुलत्या एक नातवाची आपल्याच हाताने गळा आवळून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली। खिशातून फक्त 100 रुपये काढल्याने या आजोबाने आपल्या नातवाला संपवलंय। उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एका मुस्लिम महिलेने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने धार्मिक कारण देत उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप केलाय। यानंतर वादाला तोंड फुटलंय। रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत। मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वेगळाच प्रकार समोर आलाय। भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत 4 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली असून या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या 4 राज्यांतील 18 जिल्ह्यांमध्ये रेल्वे नेटवर्कचा 894 किलोमीटर पर्यंत विस्तार होणार आहे। बलुचिस्तानात पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसवर हल्ला झालाय। जाफर एक्सप्रेस ट्रेन स्फोटात अनेक डब्बे रुळावरून घसरले। सिंधच्या सुलतानकोट भागात हा हल्ला झाला। हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरमधून बलुचिस्तानला क्वेटा येथे जात होती। बलुचिस्तानची बंडखोर संघटना बलूच रिपब्लिक गार्ड्सने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। पाकिस्तानने अमेरिकेकडे बलुचिस्तानच्या पासनी बंदर $1.2 अरब उत्पन्न असलेल्या बंदराला तयार करून वापरण्याचा प्रस्ताव दिलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी हा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिला। यामुळे भारताची डोकेदुखी चांगलीच वाढण्याचे संकेत आहेत। अमेरिकेत ChatGPTला प्रश्न विचारल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर पाळ ठेवणारी यंत्रणा बसवली गेली आहे। फ्लोरिडाच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने ChatGPTवर मित्राला कसे मारायचे असा प्रश्न विचारल्याचं उघडकीस आलंय। वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या फेरीला राज्य CET कक्षाने औपचारिक सुरुवात केली। दुसऱ्या फेरीनंतर MBBSच्या 636 आणि BDSच्या 891 जागा रिक्त राहिल्याने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने या जागांसाठी नव्याने वेळापत्रक जाहीर केलंय। अमेरिकेतील एका कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांना अवघ्या 4 मिनिटांच्या झूम कॉलवर कामावरून कमी केल्याची घटना समोर येत आहे। या अचानक गेलेल्या नोकरीमुळे कर्मचाऱ्यांना कोणताही पूर्व इशारा किंवा प्रश्न विचारण्याची संधीच मिळाली नाही। कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी माननीय कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। या कार्यपद्धतीनुसार विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। स्वीडिश रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेस 2025 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनिस यांना जाहीर केले। त्यांच्या क्रांतिकारी शोधामुळे क्वांटम भौतिकीच्या जगात नवा इतिहास घडलाय। त्यांनी दाखवून दिले की सूक्ष्म कणांपुरतं मर्यादित असलेला क्वांटम प्रभाव मोठ्या डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रणालींमध्येही दिसू शकतो। या शोधासाठी त्यांना 10.3 कोटी रुपये, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रानं 10 डिसेंबर 2025 रोजी स्टॉकहोम येथे सन्मानित केले जाईल। RBIने सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड थांबवण्यासाठी फक्त OTP व्हेरिफिकेशन प्रक्रियेवरच अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी RBIने 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाअंतर्गत आता SMS बेस्ड OTPच्या पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाअंतर्गत आता ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना एका पासवर्डचीही गरज भासणार आहे। हा निर्णय येत्या 1 एप्रिल 2026 रोजीपासून लागू होईल। 60 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली आहे। या पथकानं तब्बल 4.5 तास शिल्पा शेट्टीची चौकशी करून तिचा रीतसर जबाब नोंदवून घेतलाय। यापूर्वी शिल्पाचे पती राज कुंद्रा यांचीही ईडीनं जवळपास 5 तास कसून चौकशी केली होती।
ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका आणि T20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केलाय। ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे, तर T20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी 14 सदस्यांची निवड केली आहे। वनडे संघातून 3 खेळाडू बाहेर गेले आहेत। यात आरोन हार्डी, मॅथ्यू क्युन्हेमन आणि मार्नस लाबुशेन यांची नावे आहेत, तर 4 जणांची निवड वनडे संघात झाली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।